एसक्यूएलच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार, की जेव्हा आपण इन्सर्ट करतो आपल्या टेबलमध्ये कोणता पण डेटा. सो विथआऊट स्पेसिफाइंग कॉलम नेम्स आपण तो डेटा कसा इन्सर्ट करतो, तेच आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार आहे. सो जयू नावाचा हा आपला एक टेबल आहे आपल्याकडे. त्या टेबलमध्ये आयडी नावाचा कॉलम आहे आणि नेम नावाचा कॉलम आहे. सो आयडी नावाच्या कॉलमला कन्सेंट्स आहेत बघा, जसं प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रिमेंट आहे आपल्याकडे. सो ऑटो इन्क्रिमेंटमध्येच जर आपल्याला एखादा रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल विदाऊट स्पेसिफाईंग कॉलम नेम, तर तेच आपण आजच्या सेशनमध्ये बघणार. सो आधी आपण काय करायचो, जसं इन्सर्ट करायचो, इन्सर्ट इनटू, नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे जयू, आणि इथं आपण काय करायचो, कॉलमचं नाव लिहायचो, जसं इथे पॅरेंथेसिसमध्ये नेम, आणि नंतर इथं आपण काय करायचो, जसं व्हॅल्यूज लिहायचो, आणि नंतर व्हॅल्यू वगैरे कोणती ना कोणती आपण इथे इन्सर्ट करायचो. जसं इथे मी काय करतोय, जसं राजेश करतोय मी इथे. सो राजेश केल्यावर इथे आपण जसं सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय, तर आपला डेटा इन्सर्ट झालेला आहे. जर मी इथे सिलेक्ट स्टार केलं, फ्रॉम आपल्या टेबल केलं, तर आपला डेटा इन्सर्ट झालेला आहे. सो आजच्या सेशनमध्ये पण आपल्याला हेच करायचं आहे, बट विदाऊट स्पेसिफाईंग कॉलम नेम्स. म्हणजे की इथे कॉलम नेम न स्पेसिफाय करता आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे, तर तो आपण कसं करणार. सो सर्वात पहिले आपण काय करणार, इन्सर्ट इनटू द लिहिणारच. सो इन्सर्ट इनटू जयू करतोय. नंतर आपण काय करणार, जसं व्हॅल्यूज, का, कारण की इथे आपण कॉलम जसं आपल्याला मेन्शन करायचा नाहीये, म्हणून इथे आपण काहीच लिहिलं नाही. सो व्हॅल्यूज करतोय, आणि इथे आपण काय करणार, डायरेक्टली व्हॅल्यूज देऊन बघूया की डायरेक्टली होतंय का. सो इथे मी काय करतोय, आता जसं काही पण वेगळं किंवा जसं खुशी वगैरे घेऊया इथे, राईट. सो खुशी हे नाव घेतो मी इथे, आणि हे इन्सर्ट होतं का हे पण आपण बघून घेऊया. सो सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. आपण आता काय केलंय, इन्सर्ट इनटू केलंय, नंतर व्हॅल्यूज, आणि नंतर डायरेक्टली आपण व्हॅल्यू दिली. बट असं हे होणार का? सो हे नाही होणार का? कारण की जेव्हा आपण हे असं करतो, म्हणजे कॉलम वगैरे मेन्शन नाही करत, तर ऑटोमॅटिकली आपल्याला जसं 2 कॉलम्सच्या व्हॅल्यूज इथे द्यावं लागत असतात, राईट. इथे जसं खुशीच्याच बाजूला जसं इथे आपल्याला आयडी पण मेन्शन करायला लागतं. पण इथे आपण फक्त एकच व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. सो एंटर करूया, बघूया काय होतं. सो कॉलम काउंट डझंट मॅच, म्हणजेच की आपण 2 कॉलमचा डेटा इथे दिलेला नाहीये. जर दिला असता तर तो इन्सर्ट झाला असता. जसं देऊन बघूया इथे. इथे मी काय करतोय बघा, जसं 6 करतोय. सो 6 कॉमा खुशी करतोय, एंटर करतोय, तर हा इन्सर्ट होऊन जाणार. बघा इन्सर्ट झालेला आहे. बट विदाऊट स्पेसिफाईंग कॉलम नेम्स आपल्याला जसं काय करायचंय, इथे पण जसं ही जी व्हॅल्यू आहे ही युनिक पाहिजे आपल्याला, म्हणजे ऑटो इन्क्रिमेंट झाली पाहिजे ऑटोमॅटिकली. सो विदाऊट स्पेसिफाईंग कॉलम नेम्स आपल्याला जर खुशीला इन्सर्ट करायचं आहे, तर आपण काय करणार, इथे असं कॉमा देणार आणि इथे डबल कोट्स लावणार. तर असं काही करणार का, तर हे पण नाही होणार आहे स्टुडंट्स. एक्झिक्यूट करतो, बघा इथं काय म्हणते, इंटिजर इनकरेक्ट इंटिजर व्हॅल्यू, राईट. तर त्याचं म्हणणं असं होतं की इथे इंटिजर व्हॅल्यू हवी होती, पण इथे आपण काय टाकलंय, स्ट्रिंग टाकली, ती पण एम्प्टी, म्हणून आपल्याला एरर मिळालेला आहे. सो इथे जर आपण इन्सर्ट इनटू केलं, आणि आपल्याकडे जो एकच उपाय आहे तो कोणता आहे, की इथे आपण नल लिहिणार. का, कारण की ऑटो इन्क्रिमेंट ऑटोमॅटिकली जसं याला काय करते, इग्नोर करते, आणि इथे काय होतंय, इथे ऑटोमॅटिकली एक नंबर असाइन होऊन जातो. नलला हे काय करते, इग्नोर. सो असं आपण काय करू शकतो, खुशीला जसं काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. पण इथे आपण दुसरा व्हॅल्यू घेऊया, जसं रेकॉर्ड. इथे मी काय घेतलं, जसं राम घेतलंय. काही युनिक नेम मला पाहिजे, जसं लुसी वगैरे पण आपण घेतलं तर चालते, किंवा लक्की घेतलं तरी चालतंय, आणि एक्झिक्यूट करूया, बघा आपल्याला काय उत्तर येतंय. सो जेव्हा मी सिलेक्ट करतोय स्टार, फ्रॉम करतोय आपल्या टेबलचं नाव जे की आहे जयू, सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय, तर बघा आपला डेटा जो आहे, जसं रेकॉर्डसाठी युनिक ऑटो इन्क्रिमेंट जनरेट झालेले आहे. खुशीसाठी 6 आलंय, कारण की आपण 6 इन्सर्ट केलं होतं, आणि लकीसाठी 7 आलंय. सो असं आपण आपल्या विदाऊट स्पेसिफाईंग कॉलम नेम्स आपण जसं इन्सर्ट करू शकतो, जसं ऑटो इन्क्रिमेंट करू शकतो आपल्या टेबलमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. या सेशनमध्ये तुम्हाला समजलं असेल. जर नाही समजलं तर कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.